हॅलो फ्रेंड्स, आज आपण एका नाविन्यपूर्ण लेक्चरमध्ये भेटतोय. बघा की आतापर्यंत आपण विषयानुरूप जी काही लेक्चर्स होती ती आपण बनवत होतो स्पर्धा परीक्षांना धरून. आज आपण एका नाविन्यपूर्ण आणि एका विशेष लेक्चरमध्ये भेटत आहोत. विद्यार्थी मित्रहो, हे लेक्चर तुम्हाला ॲपमध्ये डेमॉन्स्ट्रेशन किंवा डेमो लेक्चर म्हणून सुद्धा पाहता येईल. आणि हे लेक्चर पहिलीच्या विद्यार्थ्यापासून ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त तर आहेच, परंतु ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात, बरोबर आहे, म्हणजे JEE असेल, नीट असेल, त्यांचा सिलेबस आपण जरी कव्हर केला नाही तरी अभ्यासाची असणारी पद्धत आणि बेसिकली स्पर्धा परीक्षांचा अभ्यास हा कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे ह्यावर आपण एक लेक्चर कंडक्ट करत आहोत. आणि तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये जी काही महत्त्वाची पुस्तकं वापरावी लागतात त्याविषयी मुलांच्या मनामध्ये अनेक संभ्रम असतात की बाबा कोणत्या लेखकाचं पुस्तक रेफर करावं, कोणत्या पुस्तकाच्या लेखक किंवा कुठल्या लेखकाची पुस्तकं चांगली आहेत, मग चांगले लेखक कोण हे ऑब्झर्व करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आज जर आपण बाजारपेठेमध्ये गेलो किंवा मार्केटमध्ये गेलो तर हजारो लाखो पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात. नुसत्या भूगोला जरी तुम्ही विषय घेतला तरी त्यावरती तुम्हाला बरीचशी पुस्तकं पाहायला मिळतील. परंतु विद्यार्थी मित्र हो, असं करून चालणार नाही. का? कारण स्टँडर्ड पुस्तक ओळखणं म्हणजे थोडक्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं असं रहस्य आहे की जो स्टँडर्ड पुस्तक किंवा पुस्तकांची ज्याला चांगल्या रीतीने माहिती असते, म्हणजे मराठी ग्रामरसाठी कोणतं पुस्तक वाचावं, इंग्रजी व्याकरणाचं कोणतं पुस्तक वाचावं, मग 4 पुस्तकं वाचून बघणं हे आपलं काम आहे. का? कारण ते पडताळून पाहिलं नाही तर त्याच्यामध्ये येणारे जे डिफरन्सेस आहेत हे डिफरन्सेस आपण काय करू शकत नाही, स्पष्ट करूच नाही. त्यामुळे आपला आजचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो महत्त्वपूर्ण काय मुद्दा आहे तर स्पर्धा परीक्षांची, बरोबर आहे, महत्त्वपूर्ण मुद्दा काय तर महत्त्वपूर्ण मुद्दा तुम्ही मेन्शन करून घ्या, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणण्यापेक्षा सुरुवात कशी करावी, बरोबर आहे, सुरुवात कशी करावी, बरोबर आहे, सुरुवात कशी करावी. विद्यार्थी मित्र हो, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याने आपल्याला पाहायला मिळेल की खूप साऱ्या लोकांमध्ये इंटेलिजन्स असते, टॅलेंट असते, परंतु काय होतंय की कुठेतरी पाथ असतो, मार्ग असतो, तो मार्ग चुकतोय. बघा काय होत असतं प्रत्येक वेळी की प्रत्येकाला वाटत असतं, परंतु स्पर्धा परीक्षांमधला किंवा कुठलंही क्षेत्र असू दे, स्पर्धा परीक्षा किंवा कोणतंही क्षेत्र असू दे, यामधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तो मुद्दा तुम्ही विद्यार्थी मित्रांनी, प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी नोट केला पाहिजे की सलगता असली पाहिजे प्रत्येक याच्यामध्ये. काय होतं की एक दिवस जर तुम्ही वाचायला दिलात, बरोबर आहे, एक दिवस जर आपण वाचनाला दिला तर काय होतं, त्या दिवशी आपण परफेक्टली वाचत असतो, जे काही क्वेश्चन आन्सर असतील त्याचा आपण सराव करत असतो. परंतु सलगता म्हणजे त्याला आपण कंटिन्युटी असं म्हणतो, बरोबर आहे. तो कंटिन्युटी हा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे की सलगता पाहिजे. बघा थोडी ग्रास्पिंग पॉवर कमी असली चालते, बरोबर, थोडे मार्क्स कमी असले चालतात, फक्त क्रायटेरिया पूर्ण होईल. माझ्या वाक्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन करा. प्रत्येक क्रायटेरिया पूर्ण होईल, निकष पूर्ण होतील इतके मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला असणं जरुरीचं आहे. का? एमपीएससीला बघा, एमपीएससीला 35% मार्क मिळवणारा विद्यार्थी सुद्धा फॉर्म फिल करू शकतो, 90% मिळवणारा विद्यार्थी सुद्धा फॉर्म फिल करू शकतो. आणि कोणतेही पर्सेंट असणारी मुलं ही एमपीएससीचे फॉर्म भरू शकतात. फक्त मान्यताप्राप्त विद्यापीठातनं पदवी असणं हे महत्त्वाचं आहे, बरोबर आहे.
त्यातला क्रायटेरिया एवढाच महत्वाचा आहे की मान्यता प्राप्त विद्यापीठातनं पदवी असली की आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा फॉर्म आपण काय करू शकतो, भरू शकतो. विद्यार्थी मित्र हो, स्पर्धा परीक्षेचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर त्यामध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सलगता पाहिजे आपल्याकडे. बरोबर आहे, अभ्यासामध्ये सातत्य पाहिजे. मग ते तुम्ही 10 ते 15 मिनिट किंवा प्रत्येक विषयाला किती देतो हे आपल्या टाइम स्पॅन वरती अवलंबून आहे. त्याच्यानंतर मुद्दा नंबर 2 आहे वेळेचे व्यवस्थापन. वेळेचे व्यवस्थापन कसं करतो, बरोबर आहे. पहिला मुद्दा आपला सलगता आली, बरोबर, सलगता आली. त्याच्यानंतर आहे टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, पहिला मुद्दा आहे सलगता म्हणजे कंटिन्युटी. बरोबर आहे, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण आहे की सलगता असलीच पाहिजे. कोणत्याही कामामध्ये जर यश प्राप्त करायचं असेल तर सलगता पाहिजे. बरोबर, जितकी जास्त सलगता तितकी जास्त यश. काय की काही याच्यामध्ये काय होतं, सलगता असूनही यश मिळत नाही, परंतु खचून न जाता जर ते आपण साध्य करण्यासाठी प्रयत्न केले. बघा, एक तुम्हाला नॉर्मल उदाहरण देतो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे. बघा, एखादी व्यक्ती आहे, ती समजा फेल झाली, परंतु ज्या वेळेस ती व्यक्ती क्रायटेरिया पूर्ण करून पास होऊन त्या पदावर बसते त्यावेळी फेल झालेल्याचा काय फरक पडतो का, नाही तर फेल झालेल्यामध्ये जे अनुभव येतात, बरोबर, जो आपल्याला समाजामधून येणारे अनुभव असतील किंवा अंतर्गत काही अनुभव येतात, ते अनुभव फेस करणं ही काळाची गरज आहे. बघा की संकट फेस केल्यामुळेच काय होतंय की एक संकट आलं की खचून न जाता त्याच्यावरती आपण काय केला पाहिजे, एक निर्धार केला पाहिजे. बरोबर, संकटही येतच राहणार. बरोबर, माणूस हा समाजकीय प्राणी आहे. बरोबर, आणि आता आपण म्हणतो की स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी असतात त्यांच्या बाबतीमध्ये काही अफवा सुद्धा उठवल्या जातात. का तर एवढ्या जागा आल्या, एवढे फॉर्म भरले जातात. बघा, साधारण तुम्हाला एक मी नॉमिनल कॅल्क्युलेशन सांगतो. समजा जर 15,000 विद्यार्थी बसले, बरोबर आहे, समजा 15,000 विद्यार्थी बसले किंवा 15 लाख विद्यार्थी बसले, जर एकदम स्टँडर्डचे असेल तर फॉर्म कोटीमध्ये सुद्धा गेलेले असतील. परंतु जेवढे विद्यार्थी भरतात तेवढी पदं पॉसिबल नसतातच मुळात. का, कारण त्या सिस्टीमला येण्यासाठी तेवढी पदं उपलब्धच नाहीये. परंतु जर 15,000 विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, ह्याचा अर्थ शासन प्रत्येकाला किंवा जो कोण कंडक्ट असतो तो काय करत असतो की प्रत्येकाला समान न्याय देत असतो ना. मग आता काय असतं की ह्याच्यामध्ये जो चिकाटीने आणि एक धाडसाने पाऊल उचलतो किंवा ज्याच्या अभ्यासाला धार असते, बरोबर आहे. आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास हा तुमची हुशारीचे अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की स्पर्धा परीक्षांचा असणारा अभ्यास हा तुमची हुशारी चेक करण्यासाठी घेतला जात नाही, तर तुम्ही भविष्यामध्ये अधिकारी झाल्यानंतर तुम्ही टाइम मॅनेजमेंट कसं कराल किंवा तुम्ही त्या सिस्टीम मध्ये गेल्यानंतर त्या सिस्टीमचं नाम कसं उंचावेल यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे स्पर्धा परीक्षा. म्हणून तर बघा, BA ग्रॅज्युएशन पासून, सायन्स ग्रॅज्युएशन पासून PhD केलेले सुद्धा ही परीक्षा देत असतात. याचा अर्थ काय की स्पर्धा परीक्षा इज अ नॉट अ चेकिंग ऑफ द टॅलेंसी. स्पर्धा परीक्षा आपले टॅलेंसी चेक करत नाही, तर स्पर्धा परीक्षा हे आपलं काय चेक करतंय की त्या कॉम्पिटिशन मध्ये म्हणजे एखाद्या डिपार्टमेंटला आपण समजा जॉईन झालो, तर त्या डिपार्टमेंटला जॉईन झाल्यानंतर येणारे जे संकट आहेत, लोकांच्या ज्या आपण पूर्ण करणाऱ्या गरजा आहेत, लोकांना जे आपल्याकडून अपेक्षित आहे, तसंच लोकांनी आपल्याला सहकार्य करणं गरजेचं आहे. या सगळ्या परिस्थितीला निभावून तो अधिकारी कसा जाईल, आणि ह्या सर्व परिस्थितीला हे एक बघा जाळं आहे. या जाळ्यामध्ये काही गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्या जाळ्याला पार करून किंवा ह्या जाळ्यातील सगळ्या गोष्टी पार करून जो अधिकारी पुढे जातो तोच भविष्यात यशस्वी ठरलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचंच नाव हे सोशल मीडिया किंवा विविध जी काही प्रेक्षणीय स्थळं असतील त्या ठिकाणी त्यांचं काय केलं जातं, मोटिवेशन स्पीचही देखील ठेवलं जातं. तर मी एवढंच सांगू इच्छितो की सलगता फार महत्वाची आहे. नाहीतर कसं असतं की बघा, सलगता म्हणजे एखाद्या दिवसाने काही फरक पडत नाही. अनेक अडचणींना काही विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतं. एखाद्या दिवसाचा काही फार फरक पडत नाही, परंतु ती सलगता असणार. बघा की ज्या वेळी आणि अजून एक स्पर्धा परीक्षांमधलं वैशिष्ट्य आहे, रहस्य आहे की ज्यावेळी आपण फॉर्म भरतो किंवा आपली पहिलीच परीक्षा असते
त्यावेळी तो जोश कायम राहत असतो. परंतु त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की तो जोश बघा 10 परीक्षा फेल होऊ दे, 15 होऊ दे, मी म्हणतो 20 होऊ दे, 25 होऊ दे, का पण त्या 25 परीक्षा फेल झाल्यानंतर जी 26वी परीक्षा आपण पास होणार असतो ते सगळ्यात महत्वाचं आहे. का कारण त्या 25 परीक्षांमध्ये ज्या आलेल्या अडचणी आहेत, त्या 25 परीक्षांमध्ये आलेल्या ज्या काही डिफिकल्टीज आहेत, त्या डिफिकल्टीज सॉल्व्ह कशा करायच्या हे फक्त आपल्यालाच माहिती असतं, किंवा जो परीक्षार्थी असतो, विद्यार्थी असतो, जो परीक्षांसाठी प्रयत्न करतो, हेच तो सांगू शकतो. अदरवाईज बाकी फक्त देखल्या रूपामध्ये असतं. पण जो ज्या गोष्टीसाठी जी व्यक्ती प्रयत्न करत आहे त्याच्या तोंडून ऐकणं केव्हाही स्पष्ट असलेलं मला सांगायचंय. बघा की सलगता पाहिजे, कंटिन्युटी पाहिजे, दुसरा आहे वेळेचे व्यवस्थापन पाहिजे, वेळेचे व्यवस्थापन पाहिजे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे की खचून जायचं नाही. म्हणजे बघा एखादं अपयश आलं तर खचून जायचं नाही, खचून जायचे नाही. आता का खचून जायचे नाही तर बघा स्पर्धा परीक्षा करणारा जो विद्यार्थी असतो तो भले जरी मी म्हणतो स्पर्धा परीक्षा पास नाही झाला, परंतु सुजाण नागरिक होणं ही काळाची गरज आहे. बघा स्पर्धा परीक्षांचं वाचन करता करताना जरी मानवाला रूल आणि रेग्युलेशन कळले तरी जी काही आपल्या गावामध्ये अंतर्गत असतात, म्हणजे ग्रामपंचायत असेल किंवा जी काही आपली विकास कामांसाठी लावलेली सिस्टीम असते, त्या सिस्टीम कडून काम करून घेणं हे देखील प्रत्येक सुजाण नागरिकाचं कर्तव्य आहे. बरोबर आहे. मग त्यासाठी देखील जर आपण अभ्यास केला आणि अंतर्गत वाचन केलं तर त्याचा आपल्याला भविष्यामध्ये खूप फायदा झालेला पाहायला मिळेल. आणि काटेकोर नियमांचं पालन करणारा, म्हणजे काटेकोर नियमांचं जो पालन करतो त्याचा नेहमी सत्कारच होत असतो. का कारण ते समाजाचे नियम हे कोणासाठी, नियम हे समाजाच्या हितासाठी बनवलेले आहेत, योजना ह्या सर्वसामान्यांसाठी बनवलेल्या आहेत. मग विद्यार्थी मित्र हो, एक लक्षात ठेवा, जर आपण एज्युकेटेड असू तर आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला तर बघा किती फायदा होईल, आपलं नॉलेजही इन्क्रीमेंट होईल. बघा जे आपलं शालेय ज्ञान आहे त्या शालेय ज्ञानापेक्षा जास्त ज्ञानामध्ये आपल्या भर पडेल. मुद्दा नंबर 2, आपली सलगता वाढेल, आपण कुठल्याही कामामध्ये कधी कमी पडणार नाही. मुद्दा नंबर 3, वेळेचं व्यवस्थापन, टाइम मॅनेजमेंट ही काळाची गरज आहे. टाइम मॅनेजमेंट किंवा वेळेचे व्यवस्थापन या विषयावर आपण किती निबंध स्पर्धा होतात, किती व्याख्यानं होतात, परंतु टाइम पूर्णतः मॅनेज करायला प्रत्येक व्यक्तीला, ईच अँड एव्हरी भारतातील व्यक्तीला जमणार नाही. मग टाइम मॅनेजमेंट जर आपण करू शकलो, बघा वेळेचं होणारं व्यवस्थापन म्हणजे सगळ्यात महत्वाचा पैलू, कोणत्याही कामातला सगळ्यात महत्वाचा पैलू हा वेळेचं व्यवस्थापन, टाइम मॅनेजमेंटच आहे. त्यानंतर खचून जायचं नाही. बघा एखादं अपयश आलं नाही खचून जायचं. का त्याचं कारण आहे, खचून गेलं तर काय होतं, आपण एनर्जी, खचून जाण्यामध्ये आपली एनर्जी वेस्ट होते. आणि जर खचून गेलं नाही तर आपली एनर्जी वेस्ट न करता पुन्हा सुरुवात करायची एखाद्या गोष्टीला. बघा अर्धा अभ्यास आपल्याला झालेलाच असतो. ज्या परीक्षेमध्ये, मी तर असं म्हणेन की ज्या परीक्षेमध्ये आपण फेल झालो, ज्या परीक्षेमध्ये आपण नापास झालो, तीच परीक्षा यश दाखवत असते. का कारण ज्या परीक्षेमध्ये आपण नापास झालो त्या परीक्षेचाच अभ्यास सर्वप्रथम आपण केलेला आहे, हे विसरायला नाही पाहिजे. म्हणजे आपण सुरुवात करतो हेच आधी महत्वाचं आहे. त्यानंतर योग्य सराव असणं महत्वाचं आहे. म्हणजे बघा की योग्य सराव, चांगला सराव पाहिजे. तुम्ही 2च एक्झाम्पल सोडवा पण ती चांगल्या पद्धतीची असली पाहिजे. त्याच्यानंतर अजून महत्वाचं आहे नोट्स काढल्या पाहिजेत. प्रत्येक विद्यार्थ्याने नोट्स या काढल्याच पाहिजेत. का कारण नोट्स काढणं ही काळाची गरज आहे की आपल्या भाषेमध्ये जे काही महत्वपूर्ण जे मुद्दे आहेत ते मुद्दे समजावून घेऊन नोट्स काढणं महत्वाचं आहे. म्हणजे बघा की स्पर्धा परीक्षांची सुरुवात कशी करावी यातलं पहिलं लेक्चर आहे आपलं, आणि त्यामध्ये आहे सलगता, दुसरा मुद्दा आहे वेळेचं व्यवस्थापन, तिसरा आहे कधी खचून जायचं नाही, चौथा आहे योग्य सराव, नोट्स. आणि ह्याच्यानंतर हे जर सगळं आपण फॉलो केलं तर आपल्याला जे यश आहे ते यश आपल्याला नक्कीच प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्र हो, स्पर्धा परीक्षांमध्ये जे काही विषय असतात त्या सर्व विषयांसाठी कोणकोणती रेफरन्स बुक लागतात, ती रेफरन्स बुक मी तुम्हाला काय करतो लिहून देतो. आणि तीच रेफरन्स बुक बघा, आणि रिझल्टची व्याख्या काय की रिझल्टची व्याख्या अशी आहे की मिनिमम मटेरियल
मिनिमम मटेरियल, बरोबर, मिनिमम मटेरियल मॅक्सिमम रिव्हिजन, मिनिमम मटेरियल मॅक्सिमम रिव्हिजन, बरोबर आहे. बघा रिझल्टची व्याख्या काय की मिनिमम मटेरियल मॅक्सिमम मटेरियल, दॅट्स कॉल्ड रिझल्ट. निकाल म्हणजे काय तर कमीत कमी साहित्य किंवा कमीत कमी संदर्भ ग्रंथ आपल्यापाशी उपस्थित असणं आणि जास्तीत जास्त त्याची उजळणी करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणं, यालाच आपण यश असं म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर मराठी व्याकरण आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मग ते तुमच्या शालेय स्तरापासून कोणती असू दे त्यामध्ये आहे कोणता आहे बघा की मराठी व्याकरण आहे, बरोबर आहे, मराठी व्याकरण आहे. त्या मराठी व्याकरणामध्ये कुणाचं पुस्तक रेफर करणं काळाची गरज आहे तर बाळासाहेब शिंदे सर जे आहेत ते जे बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे ते पुस्तक सर्व विद्यार्थ्यांनी वाचणं अत्यंत जरुरीचं आहे. त्यानंतर इंग्रजी व्याकरण आहे, बरोबर आहे. इंग्रजी व्याकरणासाठी कोणत्या लेखकाचं पुस्तक आपण वापरावं तर त्यामध्ये देखील बाळासाहेब सरांच्या 2 आवृत्ती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मग इंग्रजी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे सरांचंच पुस्तक आपल्याला काय करावं लागेल, यूज करावं लागेल. बघा की मराठी व्याकरणासाठी महत्त्वाचं पुस्तक आहे बाळासाहेब शिंदे. इंग्रजी व्याकरणासाठी देखील महत्त्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे बाळासाहेब शिंदेच असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. बघा हे झालं. त्यानंतर अजून अंकगणित या विषयासाठी कोणाचं जर पुस्तक चांगलं असेल तर अंकगणित हा जो विषय, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, अंकगणित व बुद्धिमत्ता, अंकगणित आणि बुद्धिमत्तेची सर्व पुस्तकं चांगली असतात, बरोबर. परंतु अंकगणित आणि बुद्धिमत्ता जे पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला मी विशेष करून सांगेन की आता मराठी व्याकरण हे विषय कसे आहेत की फॉर्मॅटेबल विषय आहेत, म्हणजे याचा एक स्पेसिफिक फॉर्मॅट ठरलेला आहे. मराठी व्याकरणाचा फॉर्मॅट स्पेसिफिक ठरलेला असतो, इंग्रजी व्याकरणाचा देखील फॉर्मॅट स्पेसिफिक ठरलेला असतो. परंतु अंकगणित हा जो विषय आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, बरोबर आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा जो विषय आहे ना तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा फॉर्मॅट काय केलेला असतो तर तो ठरलेलाच असतो ना. एका स्पेसिफिक पद्धतीने आपण त्याची मांडणी केलेली आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा जो विषय आहे याची ठराविक पद्धतीने काय केलेली आहे, मांडणी केलेली पाहायला मिळेल. मराठी व्याकरण हा जो विषय आहे तर मराठी व्याकरण या विषयासाठी कोणत्या लेखकांचं पुस्तक वाचायचं तर बाळासाहेब शिंदे. इंग्रजी व्याकरण हे जे पुस्तक आहे, इंग्रजी व्याकरणाचा विषय आहे या विषयाच्या तयारीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक रेफर करा, त्याचा चांगलाच बेनिफिट होईल. अंकगणित हा जो विषय, अंकगणित व बुद्धिमत्ता, बरोबर, अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी तुम्हाला महत्वाची जी असणारी पुस्तकं आहेत त्या महत्वाच्या पुस्तकामध्ये मग ती के सागरची काही पुस्तकं असतील, बरोबर. त्यानंतर स्पर्धा परीक्षा मूलभूत अंकगणित, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला मी काय सांगेन की डॉक्टर प्रदीप आगाशे सरांचं तुम्ही पुस्तक वाचा किंवा गणितासाठी तुम्ही बेस फक्त क्लिअर करा आणि गणित सोडवत जा, तुम्हाला उपयोग होईल. मराठी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचा. इंग्रजी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे, त्यांची प्रथम आवृत्ती आणि द्वितीय आवृत्ती देखील आहे 2 भाषांमध्ये. अंकगणित व बुद्धिमत्ता मध्ये डॉक्टर प्रदीप आगाशे सरांचं पुस्तक वाचा. चौथा मुद्दा आहे भूगोल. भूगोल हा जो विषय असतो, बरोबर, भूगोल या विषयासाठी तुम्ही सौदी सरांचं पुस्तक वाचा. भूगोल साठी कुठल्या सरांचं बुक तुम्ही रेफर करा, सौदी सर. 5 नंबरचा आहे इतिहास. इतिहासासाठी मी तुम्हाला विशेष सांगेन की जी स्टेट बोर्ड बुक्स आहेत ती स्टेट बोर्डची असणारी बुक जरी तुम्ही रेफर केली तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतर
6वा राज्यघटना. राज्यघटनेसाठी कुणाचं पुस्तक वापरणं गरजेचं आहे? तर राज्यघटनेसाठी पुस्तक हे रंजन कोळंबे नावाचं जे पुस्तक आहे, बरोबर आहे, रंजन कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे ते वाचणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 7 नंबरचा जो विषय असेल किंवा 7 नंबरचं जे पुस्तक असेल ते कोणतं वाचणं गरजेचं आहे? 7 नंबरचं पुस्तक, तर 7 नंबरचं पुस्तक आहे पंचायत राज. बरोबर आहे, पंचायत राज. पंचायत राज या विषयाचं पुस्तक तुम्ही किशोर लवटे सरांचं वाचा. बरोबर आहे, किशोर लवटे सरांचं तुम्ही पुस्तक जर वाचलं तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. 8 नंबरचं जे पुस्तक आहे ते सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान हा सुद्धा तितकाच महत्वाचा असलेला विषय आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 8 नंबरचं जे पुस्तक आहे ते पुस्तक कुठलं? सामान्य विज्ञान या विषयाचं आहे. आणि सामान्य विज्ञान या विषयामध्ये ह्या विषयासाठी सुद्धा तुम्ही जर स्टेट बोर्डची बुक्स केली तरी तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा झालेला पाहायला मिळेल. म्हणजे मराठी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं बुक वाचा. त्यानंतर इंग्रजी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं बुक वाचा. अंकगणित व बुद्धिमत्तेसाठी डॉक्टर प्रदीप आगाशे सर किंवा तुम्ही मार्केटमधलं कोणतंही पुस्तक घेतलं परंतु ते नीट करा, तुम्हाला फायदा होईल. 4था आहे भूगोल. भूगोलसाठी सौदी सरांचं पुस्तक वाचा. इतिहासासाठी स्टेट बोर्डची पुस्तकं फक्त वाचा. राज्यघटनेसाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचा. पंचायत राजसाठी किशोर लवटे सरांचं पुस्तक वाचा. सामान्य विज्ञानासाठी तुम्ही स्टेट बोर्डाची जरी पुस्तकं वाचली तरी तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा झालेला पाहायला मिळेल. आणि हे जे स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम आहे हे स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा आणि स्पर्धा परीक्षेसाठी कोणती पुस्तकं वापरावीत हे प्रत्येक परीक्षेसाठी तुम्हाला सांगतो की हा रूल तुम्ही बँकिंग असेल किंवा इतर कोणत्याही एक्झामसाठी फॉलो केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. ह्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मराठी व्याकरण किंवा हे जे मी तुम्हाला 8 विषय लिहून दिले यामध्ये आपण काय काय वाचावं हे आपण काय करणार, ह्याची तयारी करणार.